हरिहरगड कळसोबाई, त्याच्यापेक्षा तिथे फार रिस्क, त्याच्यापेक्षा इतका सुंदर व्ह्यू आहे इथे. लोकांनी एकदम जबरदस्त. आणि हा रस्ता बघा ना, अशा रस्त्यांवर मोटो ब्लॉगिंगचा सेटअप नसताना शूटिंग करणं जोक नाही मित्रांनो. एका हाताने गाडी चालवतोय मी. टाकेत मार्गे यायचं आणि सिन्नर मार्गे जायचं. किती छान निसर्ग बघा. संध्याकाळपर्यंत मस्तपैकी डबे बिबे घेऊन यायचं, एन्जॉय करायचं एकदम. काय सुंदरच आहे. कॅमेरा असं वाटतं बंद करूच नाही. मित्रांनो, कॅमेरा बंद करायची इच्छा नाही होते. खूपच सुंदर रस्ता. आपण आलो होतो टाकेत साईडने, म्हणजे आपण जो रूट घेऊन आलो ना, तुम्हाला जर नाशिक घरापासून जर सांगितला ना मी, तर आपण निघालो होतो औरंगाबाद रोडनी, जेल रोड वरून. माझ्या घराकडून जेल रोडला आलो औरंगाबाद रोडनी. तिकडून आपण नाशिक रोडला पोहोचलो. नाशिक रोडला पोहोचून आपण देवळाली कॅम्पला आलो. देवळाली कॅम्पवरून भगूर गाव क्रॉस केल्यानंतर राईट हँड साईडला पांडुर्ली कडे जायचा रस्ता आहे. त्या रस्त्यावरून पुढे आलो, टाकेत साईडला गेलो. टाकेत वरून पुन्हा राईट टर्न घेतला. तिथून लेफ्टला विश्रामगडाचा रस्ता पकडला. विश्रामगडाचा पूर्ण व्हिडिओ तयार करून आपण रस्ता काहीतरी वेगळा घ्यावा जातानाचा, कारण तो रस्ता खूप खराब होता. आपण सिन्नर मार्गे जायचं डिसिजन घेतलं आणि तो डिसिजन आपला एकदम चांगला होता, कारण की एवढे छान छान व्ह्यूज आपल्याला बघायला मिळाले. आणि विश्रामगडावरून आपण सिन्नरच्या दिशेने निघालो. आपला प्रवास चालू आहे. आणि आता संध्याकाळचे 5-5:30 वाजले जवळपास. उजेड आहे बऱ्यापैकी. मोटो ब्लॉगिंग मधून तुम्हाला जे व्ह्यूज मला दाखवायचे होता ना, तो हा प्रयत्न होता. तो माझा हा प्रयत्न मला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा. पाच पट्टावाडी गावाच्या पुढे आलेलो आपण. सुंदर असं घाट सेक्शन आपल्याला इथं बघायला मिळतोय. पूर्ण खाली एकदम खोल दरी आहे. सुंदर अशा लोकेशनवर आपली मोटो ब्लॉगिंग सुरू आहे. तुमच्यापर्यंत व्ह्यूज चांगले चांगले अपार असतात मित्रांनो. खास हा घाट सेक्शन कव्हर करण्यासाठी मी कॅमेरा ऑन केला. इथं गाडी चालवताना थोडी जरी गडबड झाली संपला विषय. असा रस्ता आहे हा. इथं या भागात आपण परत नक्की येत राहणार आणि येतच राहणार. भले शूटिंग करो ना करो, पण बाईक राईडला येणार मात्र येणार. तेव्हा ब्लॉग बनवू नाही बनवतो नंतरचा भाग आहे, पण बाईक राईड आणि व्ह्यू आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी 100% आपण इथे येत राहू. आता याच्या पुढे फार चांगला डिसिजन होता आपला. विश्रामगडावरून सिन्नरच्या दिशेने इकडचा जो पट्टा आहे हा कव्हर करत यायचा. इथं असं म्हणेल तर पोरं तिकडे जातात ना कुठे, कळसोबाई आणि दुसरं कुठला हरिहरगड कळसोबाई, त्याच्यापेक्षा तिथे फार रिस्क, त्याच्यापेक्षा इतका सुंदर व्ह्यू आहे इथे.
एकदम यायला पाहिजे जबरदस्त, लोकांनी. एकदम जबरदस्त आहे. आणि हा नाशिक रस्ता लोकांनी बघा ना, यायला पाहिजे. मी इतक्यात तेच सांगत होतो, भले परत नंतर व्हिडिओ बनवू नाही बनवू नंतरचा भाग आहे, पण आपण इथे येत नाशिकमध्ये राहायचं, एवढं जवळ असं इतकं छान तरी यायला मागत नाही लोक. येत राहायचं. यायला पाहिजे, ते इतकं सुंदर आहे. म्हणजे कुठून टाकेत मार्गे यायचं आणि सिन्नर मार्गे जायचं, किती छान निसर्ग बघा. संध्याकाळपर्यंत मस्तपैकी डबे बिबे घेऊन यायचं, हा, एन्जॉय करायचं एकदम. किती छान आहे निसर्ग. चला, मिलिंद सर पण आता तेच म्हणत होते, यायला पाहिजे, या मित्रांनो इकडे गाड्या काढा या, कारण निसर्गाचा आनंद तुम्हाला या रस्त्यावर घेता येईल, जो आम्ही आज घेतोय आणि तुमच्यापर्यंत हे व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवतोय. मी तर लोकेशन सांगितलं, काही काही जण लोकेशन पण सांगत नाही ब्लॉग मध्ये. मी तर तुम्हाला सरळ सरळ सांगतो, टाकेत मार्गे विश्रामगडाला यायचं, विश्रामगडावरून सिन्नरकडे सर्किट कंप्लीट करून नाशिककडे निघायचं. जबरदस्त व्ह्यूजचा एन्जॉय तुम्हाला करायला मिळेल या ठिकाणी. आपल्याकडे प्रॉपर मोटर ब्लॉगिंग सेटअप नसल्यामुळे तरी मी खूप मेहनतीने व्हिडिओ बनवलेले आहेत. अशा रस्त्यांवर मोटो ब्लॉगिंगचा सेटअप नसताना शूटिंग करणं जोक नाही मित्रांनो. एका हाताने गाडी चालवतोय मी आणि एका हातात मोबाईल आहे माझ्या. बघा ना रस्ता किती छोटा आहे, आजूबाजूला गाडीचा बॅलन्स गेला, काय झालं. खूप हळू आहे, स्पीड आपला एकदम कमी आहे. खूप जोरात चालवणं योग्यच नाही या रोडवर, कारण की बारीक बारीक रेतू पडलेली रस्त्यावर खूप, त्यामुळे अतिशय स्पीड मध्ये चालवून काही म्हणजे काहीच अर्थच नाही झाला. खूप स्पीड मध्ये चालवत जायचं. इकडे बघा नाही, जबरदस्त. रात्री इकडे भयान वाटत असेल, पण एकदम दिवसा जेवढी मजा येते. आता इथे एक पण गाडी नाही, आमच्या 2 गाड्या चालतायत फक्त बस. ना गाडी क्रॉस झाली ना गाडी मागून आली. तुम्ही म्हणाल असं तुम्ही दर ब्लॉग मध्ये सांगतात, पण आपण जातोच अशा रस्त्यांवर की तुमच्यापर्यंत असे भारी भारी व्ह्यूज देतो आपण. तिथं फार कमी लोक जातात. आता एक गाडी आली, आजूबाजूला काही छोटे छोटे ते मध्ये गाव लागले होते आपल्याला. 5 पट्टा गाव म्हणून एक होतं, ते लागलं होतं. हा एक वरती रस्ता कुठे जातो काय माहिती. छोटे छोटे रस्ते, निसर्गाचा खरा आनंद अशा रस्त्यांवर भेटतो. पण इथं दिवसा मस्त धमाल करण्याची रस्ते ते एकदम मजा, निसर्गाचा आनंद, मजा मजा एकदम. माझ्या मते रॅन्डमली आपण मोटो ब्लॉगिंगचा एक 3rd ब्लॉग म्हणून अपलोड करून द्यावा असं वाटतं. हा सेपरेट, अजून हा 3रा सेपरेट करावा, चिल्ले पिल्ले मजा करताना. जबरदस्त असे व्ह्यूज एन्जॉय करत आपण सिन्नर हायवेच्या दिशेने निघालेलो आहोत. अजून सिन्नर हायवे किती किलोमीटर इथून माहित नाही, कारण की आपण कधी इथं आलो नाही. व्हिडिओ तुम्हाला कसे वाटताय कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि सोबत खराब रस्ता थोडासा जास्त नाही. रस्त्यावर तर असं मगाशी एकदम साप उड्या मारणारा साप दिसला होता. मागच्या पार्ट मध्ये तो इन्क्लूड झाला असेल व्हिडिओ मध्ये. हा सेपरेट केलाय ना आपण. वा वा वा, क्या बात आहे. खाली बघा, सुंदर. आपण व्हिडिओ शूटिंग करत करत चाललोय, त्याच्यामुळे खूपच आपला गाडीचा स्पीड 20-30 आहे. 20-30 किलोमीटर मध्ये बघू शकता. 20-30च्या स्पीडने आपण गाडी चालवतोय, त्याच्यामुळे आपण लवकर पोहोचत नाही हायवे पर्यंत. माझ्या मते पुढे गेल्यानंतर या व्हिडिओला पण एंड करू आपण. थोडं बघू काही व्ह्यूज आहेत का चांगले कॅप्चर करण्यासारखे. मिलिंद सर तर दाखवतातच, हे हा व्ह्यू घ्या, तो व्ह्यू घ्या.
हाय सुंदरच आहे. कॅमेरा असं वाटतं बंद करूच नाही. आपण थोडासा असं घाट सेक्शन सारखाच आहे रस्ता, कारण की उजव्या बाजूला आहे ना पूर्ण दरी सारखं एकदम खोल दरी आहे. खोल आहे खूप पण नाही आहे, पण आहे. आणि सिंगल असं रोड आहे, एक 4 व्हीलर जाईल एवढा रस्ता आहे. समोरून गाडी आली तर आपल्याला एकदम साईडला गाडी घ्यावी लागेल. खूपच छान. चला मित्रांनो, असा बघायला गेलं तर 1-1.5-2 तासाचा ब्लॉग तयार होऊन जाईल. तर या सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये नाईलाजास्तव हा व्हिडिओ मला एंड करावा लागतोय, कारण की व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल. तुम्ही लोक बघत पण नाही, पूर्ण अर्धवट बघून सोडून देतात. त्याच्यामुळे खूप व्हिडिओ मोठा करण्यात पण जास्त पॉइंट नाहीये. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.